नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा 6 आणि 7 मेला जो नर्सिंगचा पेपर होणार आहे एम.एच. नर्सिंग सी.ई.टीचा, तर एम.एच. नर्सिंग सी.ई.टीच्या पेपरमध्ये तुम्हाला इंग्लिश हे 20 मार्काला 20 मार्काला 20 एम.सी.क्यूज तुम्हाला विचारले जातील. तर त्याचीच आज आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. जे मोस्ट एक्सपेक्टेड एम.सी.क्यूज आहेत, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, ह्या एम.सी.क्यूजची PDF मी व्हॉट्सअप ग्रुपला फ्री ऑफ कॉस्ट दिलेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल त्या सर्वांनी काय करायचे, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तो व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी काय करायचा आहे, जॉईन करून घ्यायचा आहे. सुरुवात करूया आपण इंग्लिशच्या एमसीक्यूज पासून, ज्यामध्ये पहिला एमसीक्यू विचारला गेलेला आहे द राईज द सन रायझेस इन द ईस्ट. तर याचं उत्तर काय राहील? ऑप्शन ए दिलेला आहे आपल्याला यांनी, अ सन, ऑप्शन बी अँड, ऑप्शन सी द, ऑप्शन डी नो आर्टिकल. तर या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे? आर्टिकल वापरायचं आहे. आर्टिकल कोणते कोणते? ए अँड द. यांच्यापैकी कोणतं आर्टिकल राहील? तर याचं उत्तर आहे द. कुठलं आर्टिकल राहील? द. द सन राइजेस इन द ईस्ट. राईट आन्सर इज सी. ओके, सेकंड एमसीक्यूज, ज्यामध्ये विचारलेलं आहे शी डॅश टू द हॉस्पिटल एव्हरी डे. सेंटेन्स कंप्लीट करायचं आपल्याला. ऑप्शन ए दिलेला आहे गो, बी दिलेला आहे गोस, सी दिलेला आहे गोईंग, डी दिलेला आहे गॉन. तर याचा राईट आन्सर काय राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन बी राहणार आहे, शी गोज टू द हॉस्पिटल एव्हरी डे. नेक्स्ट एमसीक्यू, चूज द करेक्ट सेंटेन्स. योग्य सेंटेन्स आपल्याला निवडायचं आहे. ऑप्शन ए दिला आहे, ही डोंट नो द आन्सर. बी, ही डझंट नोज द आन्सर. सी, ही डझंट नो द आन्सर. या ठिकाणी यस दिलेला, या ठिकाणी यस दिलेला नाहीये, हा फरक आहे एमसीक्यूज मधला. ऑप्शन डी दिलेला आहे, ही नॉट नो द आन्सर. तर यापैकी राईट आन्सर काय राहील आपलं? सी. सी, ही डझंट नो द आन्सर, नो दी आन्सर. हे सेंटेन्स योग्य आहे. पुढे चौथा एमसीक्यू आहे, प्लुरल ऑफ चाइल्ड इज. चाइल्डच्या प्लुरल म्हणजे काय? अनेक वचन. अनेक वचन म्हणजेच एकाचं अनेक वचन किती? अनेक. तसंच चाइल्डचं अनेक वचन काय म्हणे? पहिला दिलेला आहे ए चाइल्ड्स, बी दिलेला आहे चिल्ड्रन, सी दिलेला आहे चाइल्ड्स, डी दिलेला आहे चिल्ड्रन. तर याच्यापैकी राईट आन्सर काय राहणार आहे आपलं? ऑप्शन बी, चिल्ड्रन. हा काय आहे? चाइल्डचा प्लुरल आहे. ओके, 5व्या नंबरचा एमसीक्यू, शी इज अफ्रेड डॅश डॉग्स. ऑप्शन ए दिलेला आहे फ्रॉम, बी दिलेला आहे विथ, सी दिलेला आहे ऑफ आणि डी दिलेला आहे ऑन. तर याचं राईट आन्सर काय राहणार आहे? याचे राईट आन्सर राहील सी, सी इज अफ्रेड ऑफ डॉग्स. ओके, नेक्स्ट एमसीक्यूज, सिनोनिम्स ऑफ क्विक. क्विकचा सिनोनिम म्हणजे सिनोनिम्स म्हणजे काय? समानार्थी शब्द विचारलेला आहे. क्विकचा काय होतो समानार्थी शब्द? पहिला आहे स्लो, दुसरा आहे रॅपिड, तिसरा आहे लेझी, चौथा आहे वीक. तर क्विक म्हणजे काय? लवकर करा व रॅपिड करा. तर याचं राईट आन्सर काय आहे? बी, रॅपिड. ओके, 7 नंबरचं, दे डायटॅश प्लेइंग फुटबॉल. ऑप्शन ए दिला आहे इज, ऑप्शन बी दिला आहे आर, ऑप्शन सी दिला आहे एम, ऑप्शन डी दिला आहे बी. यापैकी राईट आन्सर काय आहे? ऑप्शन बी, दे आर प्लेइंग फुटबॉल. 8 नंबरचा एमसीक्यूज, विरुद्धार्थी शब्द. अँटोनिम म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द.
कशाचा विचारलेला आहे? ब्रेवचा. ब्रेव म्हणजे काय? शूर. शूरच्या विरुद्धार्थी काय येईल मराठीमध्ये? बित्रट. तर बघू आपण. ऑप्शन ए दिलेला आहे काउडली, बी दिलेला आहे बोल्ड, सी दिलेला आहे स्ट्रॉंग, डी दिलेला आहे हॅपी. तर याचं राईट आन्सर काय राहणार विद्यार्थी मित्रांनो? ए, काउडली. कावडली. 9व्या नंबरचा एमसीक्यू. दिस बुक बिलॉंग्स टू डॅश. ऑप्शन ए एम, ऑप्शन बी मी, ऑप्शन सी माइन, ऑप्शन डी माय सेल्फ. तर राईट आन्सर काय याच्यावाला? मी. दिस बुक बिलॉंग्स टू मी. ओके, दिस इज राईट आन्सर. नेक्स्ट 10th नंबरचा एमसीक्यू. ही हॅज बीन वर्किंग डॅश मॉर्निंग. ऑप्शन ए इज सिन्स, option B is for, option C is from, option D is since. So right answer is he has working since morning. Option A is right answer. Okay, 11th number MCQs. Identify the noun. Option A is run, option B is happy, option C is doctor, option D is quickly. So the right answer is option C. Doctor, it is a noun. 12th number MCQs. Choose the correct sentence. She can sing. Option A. Option B. She can sing. Option C. She can singing. Option D. She can sing. So the right answer is option B. She can sing. Another number MCQs. See, this is the dash building in the city. Option A. Tall. Option B. Taller. Option C. Tallest. Option D. More tall. So our right answer is option C. This is the tallest building in the city. Okay, 14th number MCQs. He is good at mathematics. Option A is at. Option B is in. Option C is on. Option D is with. So our right answer is option A. He is good at mathematics. 15 number MCQs. Correct spelling of receive. So the correct spelling of receive is option B is right answer. Opposite of hot. Option A warm. Option B cold. Option C cool. Option D freeze. And the right answer is option B cold. Okay. 17th number MCQs. C dash a letter yesterday. Option A write. Option B writes. Option C wrote. Option D written. And the right answer is option C wrote. 18th number MCQs. Choose correct article. He is dash honest man. Option A is A. Option B is an. Option C is D. And option D is no article. And our right answer, this is option B. He is an honest man. 19 number MCQs. Find the verb. Option A is teacher. Option B is study. Option C is beautiful. And option D is quickly. And right answer is option B is a verb. वर्ब म्हणजेच काय? क्रियापद. ठीक आहे. स्टडी करणं काहीतरी क्रिया सुरू आहे, त्यामुळे स्टडी काय झाला? क्रियापद झाला. ओके, 20 नंबरचा एमसीक्यूज. I will meet you dash Monday. I will meet you dash Monday. Option A is at, option B is on, option C is in, option D is for. And our right answer is option B. I will meet you on Monday. Okay, 21st number MCQs. See dash TV now. Option A watch, option B watching, option C is watching, option D is watches. And our right answer is option C. He is watching. C is watching TV. पूर्ण सेंटेन्स कंप्लीट झाल्यावर
काय आन्सर निघेल? शी इज वॉचिंग टीव्ही नाऊ. ओके. माऊस, ऑप्शन नंबर 22 मध्ये माऊसचा प्लुरल विचारलेला आहे. ऑप्शन ए दिलेला आहे माउसेस, बी दिलेला आहे माइसेस, सी दिलेला आहे माइस आणि डी दिलेला आहे माउसिस. अँड राईट आन्सर काय? माउसेसचा प्लुरल काय होत असतो? ऑप्शन सी माइस. 23 नंबरचा एमसीक्यूज. ही डॅश्ड पनिश्ड हिज वर्क. ओके. ऑप्शन ए दिलेला आहे हॅव, बी दिलेला आहे हॅज, सी दिलेला आहे हॅड, डी दिलेला आहे हॅव्हिंग. आणि राईट आन्सर काय याचं? ऑप्शन बी. ही हॅज फिनिश हिज वर्क. 24 नंबरचा एमसीक्यू. चूज करेक्ट प्रोनाउन. तर योग्य प्रोनाउन निवडायचं आहे. डॅश आर माय फ्रेंड्स. ऑप्शन ए दिलेला आहे धिस, ऑप्शन बी दिलेला आहे दॅट, ऑप्शन सी दिलेला आहे धिस, ऑप्शन डी दिलेला आहे इट. आणि राईट आन्सर काय आहे? राईट आन्सर आहे दिस. दिस आर माय फ्रेंड्स. ओके. 25th number MCQs. Antonym of early. Option A late, option B fast, option C quick, option D soon. And the right answer is antonym of early is late. Very good.